नमस्कार मित्रांनो, मी नलिनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला आपल्याला मण्याचं असं हे तोरण बनवायचं आहे. हे देवाऱ्यासाठी, दरवाजासाठी नाही, देवाऱ्यासाठी बनवायचं आहे. त्याच्यासाठी ही रांगोळी म्हणून सुद्धा तुम्ही कुठंही अशी ठेवू शकता. हे पहा, अशी रांगोळी म्हणून पण तुम्ही कुठंही ठेवू शकता घरामध्ये. दिवाळी वगैरे आली की हाताने रांगोळी काढायची गरज नाही. असं हे बनवून ठेवलं ना तरी पण होऊन जातं. त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे मी दाखवते तुम्हाला. हे पहा, हे मणी लागणार आहे. हे 10 नंबरचे मणी आहे माझ्याकडे. आणि आपली कातर लागणार आहे आणि एक सुई पण लागणार आहे. अशी छोटीशी सुई लागणार आहे. हा तंगूस वापरायचा. हा पण आपला 10 नंबरचा तंगूस आहे. हा पण आपल्याला वापरायचा आहे. आणि त्याच्यासाठी कातर लागणार आहे. ही कटिंग करायच्यासाठी कातर लागणार आहे. चला तर मग आपण पाहून घेऊया. हे पहा, इथे मी सगळे मणी टाकून घेतलेले आहेत. आणि ह्या तंगूसला मी लास्टला गाठ मारून घेते. पहा, तंगूसला ही अशी गाठ मारून घ्यायची आपल्याला मोठी. हे पहा, असे तंगूसला एक दोन गाठी मारायची आहेत आपल्याला. त्याच्यानंतर काय करायचे, आपल्याला हे 6 मणी घ्यायचे. आपल्याला पिवळ्या कलरचेच मणी घेऊया आपण. 1 2 3 4 5 आणि असे 6 झालेले आहेत. हे 6 मणी मी घेतलेले आहेत. ते लास्टपर्यंत ह्या कोपऱ्यामध्ये आणायचे आपल्याला. कोपऱ्यामध्ये आणायचे शेवटला. आणि मग हे शेवटला आणल्याच्या नंतर हा जो मी गाठ मारून तंबूस घेतलेला आहे त्याच्यातून ही सुई बाहेर काढायची आहे. काढून घ्या. असं हा आपला हे फुल रेडी झालेला आहे. हे रेडी झालेलं आहे. तसंच आपल्याला पुन्हा एकदा तेच मण्यातून आपल्याला हा पूर्ण 6 मणी आपल्याला हे काढायचे आहे. कारण की 6 मणी त्याच्यातून पुन्हा एकदा काढले की नाही आपल्याला मणी हे फिटिंग होणार आहे पूर्ण. मस्त झालेलं असेल, पाहून घ्या. पहा, आता त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, पुन्हा त्याच सुईमध्ये, ही सुई आहे ना, ह्याच्यामध्ये 5 मणी घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. आपल्याला 5 मणी घ्यायचे. पहिला मी 6 मणी घेतलेले आहे. पहा, आणि जी इथं ही सुई आहे ना, इथून आपण हा धागा काढलेला आहे. पहा, तेच अपोजिट ही साईडला आपल्याला मणी जो आहे आपला, त्याच्यातूनच आपल्याला ही सुई अशी बाहेर काढायची आहे. रेडी झालेलं आहे. आता नंतर काय करायचं, आपल्याला पुन्हा ही मणी आहेत बघा, 1 2 आणि 3 अशा 3 मण्यातून पुन्हा तंबूस आपल्याला हा बाहेर काढायचा आहे. पहा, हा पुन्हा तंबूस मी बाहेर काढलेला आहे आणि पुन्हा असं वळून घेतलेलं आहे. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 5 मणी घ्यायचे. 1 2 3 4 आणि 1 5. हे आपल्याला पुन्हा आपण 5 मणी घातलेले आहे. तंबूसमध्ये आपण पुन्हा 5 मणी घातलेले आहे. मग ते पण मणी परत कसे दाखवते जॉईन करायचे तुम्हाला. हे पहा, हे असे ठेवायचे आणि हे साईडला जे आपली सुई आलेली ना त्याच्या दुसऱ्या बाजूने आपल्याला हा असा ओढून घ्यायचा आहे. म्हणजे हे पट्टा रेडी होणार आहे. पाहून घ्या, तुम्हाला दाखवते मी थोडा. हे पाहून घ्या, थोडासा हा पट्टा रेडी झालेला आहे. अजून आपल्याला बराच मोठा करायचा आहे.
त्यासाठी आपल्याला हे करायला लागतील. 1 2 3 4 आणि 5. हे आपले 5ही मणी इथून झालेले आहेत. आपल्याला काय करायचं, हा पट्टा असा हातामध्ये धरायचा आहे आणि जी सुई आलेली होती ज्या मण्यातून ना, त्याच मण्यातून आपल्याला हे पहा असं काढायचं आहे. असं रेडी होतं. त्याच्यासाठी पुन्हा काय करायचं आपल्याला, ह्या मण्यातून दोन्ही मण्यातून पहिली घ्यायचं आहे आपल्याला सुई बाहेर काढून, त्याच्यानंतर एक राहिला त्याच्यातून पण घ्यायचं आहे. म्हणजे तिन्ही मण्यातून आपल्याला तेव्हा हे असं. आता काय करायचं, परत 5 घ्यायचे आपल्याला मणी. पाहून घ्या. 1 2 3 4 5. हे मणे आपले 5 झालेले आहे. 2 पुन्हा पण तसंच करायचं आहे. पहा अशी ठेवायचं आपला बोट हे, आणि हा जो मणी आहे ना, असं हे बोट ठेवल्याच्या नंतर हा जो मणी आहे ना, ह्या मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि अशी खेचून घ्यायची आहे. पहा रेडी झालेलं आहे. दाखवते तुम्हाला. असे करू असेल तर तुम्ही असे पण मणी घालू शकता. पहा हे होल पण दिसतात ना आपल्याला. 1 2 3 4 आणि 5. आपले 5 झालेले आहे पूर्ण. हे बाजूने फिरवायचं आणि मग लगेच ज्या इथून सुई निघालेली असते ना, त्या दुसऱ्या साईडने आपल्याला ही सूई घालून घ्यायची आहे. पहा कसं झालं आहे, खूप सुंदर दिसते. पाहून घ्या. चला तर मग आता परत आपल्याला तसंच करायचं आहे. ह्या 2 मण्यातून पहिल्यांदा काढायचं आहे सुई बाहेर, त्याच्यानंतर 1 मण्यातून परत काढायची सुई बाहेर, आणि हे पुन्हा फिट्ट झाले मण्यातले. परत आपल्याला तसेच मणी 5-5 घालायचे आहेत. दाखवा. पहा एवढा पट्टा झालेला आहे आपला रेडी. अजून थोडा मोठा करायचा आहे. पुन्हा चला आपण 5 घेऊ मणी. 1 2 3 4 आणि 5. हे आपण मणी 5 घेतलेले आहेत. आता काय करायचं आपल्याला पाहून घ्या. पुन्हा पण दाखवते मी तुम्हाला. पहा मिनिट. पहा हा धागा असा फिरवायचा आहे आपल्याला, आणि ह्यातून आपल्याला ही सुईशी बाहेर काढायची. त्याच्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा 2 मण्यातून काढायची सुई बाहेर आणि अजून 1 मण्यातून बाहेर काढायची, म्हणजे 3 मण्यातून. मग तसेच आपल्याला 6 घ्यायचे आहेत मणी, नाही 5 घ्यायचे, सॉरी. 1 2 3 4 आणि 1 5. हे आपल्याला 5 घेतल्याच्यानंतर हे असं इकडून फिरून घ्यायचं आहे, आणि हे पहा असं घ्यायचं आहे. परत तसंच आपल्याला काय करायचं आहे, हा एक धागा घ्यायचा आहे वरून, त्याच्यानंतर ह्या मण्यातून पण धागा घ्यायचा आहे वरून, म्हणजे 3 मण्यातून घ्यायचं आहे असं. परत घ्यायचं आहे आपल्याला तसेच 5 मणी.
5 हे आपण 5 घेतलेले आहेत. पुन्हा आपण तसंच करायचं. हा धागा इथं आलेला आहे, ह्याच मण्यातून पलटून 1 मिनिट दाखवते. हे पहा खूप मोठा झाला आहे आता पट्टा हा, तरी पण अजून एक आपल्याला टाकायचे आहे. जे आपण माप घेतलं आहे देवाऱ्याचं त्याच्यासाठी अजून एक आपल्याला हे घालायला लागेल. पाहून घ्या. ह्या मण्यातून आता आपल्याला काढायचं आहे, 2 मण्यातून. नंतर मग 1 मणा राहिला त्याच्या पण मधून काढायचं आहे. आणि आता आपल्याला हे 6 मणे घालायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 6 नाही 5 घालायचे, सॉरी. त्याच्यामधून परत आपल्याला तसंच काढायचं आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मला लाईक करा, मैत्रिणीमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल ऐकून दाबा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. धन्यवाद. इथं मी आता थांबते. हा पार्ट तुम्हाला दाखवलेला आहे. 2 पार्टमध्ये आपण उद्या भेटू. तोपर्यंत बाय बाय.